आम्ही नंतर उद्धवजी ठाकरे आणि आमचे सगळे प्रमुख नेते, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे नेते, ही चर्चा पुरा होईल ना, आज उद्यामध्ये उद्या होईल. नाही असं आहे, त्यांचाही आग्रह आहे, आमचाही आग्रह आहे किंवा पवार साहेबांच्या पक्षाचाही आग्रह असेल. शेवट आम्हाला तिघांना एकत्र राहूनच या निवडणुकीला सामोरं जायचं. तिन्ही पक्षाकडे काही संख्याबळ एकट्याच्या भरोश्यावर जागा मिळेल असं नाही. आज महाविकास आघाडीची बैठक झाली. येणाऱ्या राज्यसभेच्या आणि निवडणुकी संदर्भात ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. जयंत पाटील, शशिकांतजी सुतार साहेब आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते पण होते त्या बैठकीला. त्यानंतर या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आपापल्या पक्षांनी त्यांची त्या ठिकाणी भूमिका मांडली. पण आमची पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे आमचा, त्यामुळे आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंतीवजा आग्रह राहिलेला आहे की आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मांडत असताना, आमची आग्रही भूमिका मांडत असताना आम्हाला नॅशनल पॉलिटिक्सच्या हिशोबाने तो विचार करून आम्हाला राज्यसभेची जागा आमच्या वाट्याला सोडावी आणि मदत करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे नेते म्हणून. त्यामध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडल्या गेली आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आणि विनंती केलेली आहे. नाही, त्यांचाही त्या संदर्भातच चर्चा झाली की त्यांनी त्या संदर्भात ते पण बोलले आणि ते सुद्धा त्यांच्या हायकमांडशी चर्चा करणार आहेत. नाही, तो बघा, ती सगळ्यांची भूमिका सेमच आहे, त्यांची असेल किंवा त्यांची असेल. शेवट हा चर्चेनेच प्रश्न सुटणार आहे आणि आम्ही चर्चा करून यावर निर्णय घेऊ. अजून वेळ आहे, 5 तारखेपर्यंत नॉमिनेशनला होईल चर्चा. ती सुद्धा हायकमांडशी चर्चा करायची. आम्ही पण कदाचित आम्ही हायकमांडशी बोलू. मग आम्ही नंतर उद्धवजी ठाकरे आणि आमचे सगळे प्रमुख नेते, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे नेते, ही चर्चा पुरा होईल ना, आज उद्यामध्ये उद्या होईल, फार तर परवापर्यंत होऊ साहेब, परवा होईल. पण 1-2 दिवसामध्ये अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचू असं मला वाटतं. नाही, बाबासाहेब, विधान परिषदेची निवडणूक अद्याप घोषित झाल्या नाही तर राज्यसभेच्या घोषित झाल्या. चर्चा आता राज्यसभेची आहे. विधान परिषदेच्या वेळेस होईल, ती चर्चा होईल, त्यावेळेस तो निर्णय होईल. नाही असं आहे, त्यांचाही आग्रह आहे, आमचाही आग्रह आहे किंवा पवार साहेबांच्या पक्षाचाही आग्रह असेल. शेवट आम्हाला तिघांना एकत्र राहूनच या निवडणुकीला सामोरं जायचं. तिन्ही पक्षाकडे काही संख्याबळ एकट्याच्या भरोश्यावर जागा मिळेल असं नाहीये. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो तरच आम्ही जिंकणार आहोत त्या दोनही जागा, विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल. त्यामुळे ही चर्चेतून मार्ग काढणं, त्यांचा आग्रह जरी असला तरी तो काही अंतिम नाही किंवा आमचा आग्रह आहे तो काही अंतिम नाही. आम्ही शेवट चर्चेतून आमच्या सगळ्यांचा सूर पक्षाच्या बैठकीमध्ये आम्ही स्वतंत्र ज्यावेळेस नेते बसलो त्यावेळेस की राज्यसभा ही काँग्रेसकडे असली पाहिजे आणि राष्ट्रीय पक्ष आहे आणि तिथल्या भूमिका त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व अधिकचं हवं आहे अशी आमची भूमिका. पुन्हा असं आहे, यापूर्वी सुद्धा अशा प्रसंगांमध्ये 2019 मध्ये सुद्धा आम्ही काढलाय, त्यानंतर 22 मध्ये सुद्धा मार्ग काढलाय. मार्ग निघत आले, असं नाही की त्यातून मार्गच निघत नाही, दरवाजे बंद झालेत, असा काही विषय नाही आहे. त्यामुळे कुणाला तरी थांबावं लागेल. मागच्या वेळेस आम्ही 19 मध्ये उबाटाला 2 जागा दिल्यात, आम्ही 1 जागा घेतली, पवार साहेबांना 2 जागा दिल्यात विधान परिषदेच्या. त्यावेळेस ती भूमिका स्वीकारली ना. असं तडजोडीच्या राजकारणामध्ये आणि एकत्र विचार करून पुढे जाण्याच्या राजकारणात आपल्याला ती भूमिका स्वीकारावी लागते. हे कोणीतरी स्वप्न बघत असतील तर ते स्वप्न बघू द्या. त्यांच्या स्वप्नाला आमचा सलाम आहे, नमस्कार आहे.